आपण येणाऱ्या अंकामध्ये हा 4 महिन्याच्या कालावधी आणि घडणाऱ्या तारीखवार घटनाक्रम लिहून आणलेला आहे. तो आता वैयक्तिक सांगणं उचित नाही, माणसं घाबरतील. इतका घाबरण्याजोगा आगामी 4 महिन्याचा हा कालखंड आहे जगासाठी, देशासाठी, धर्मासाठी. म्हणून आपण घाबरून न जाता त्यावर मात ही फक्त अध्यात्मानं केली जाते, म्हणून ती आध्यात्मिक सेवा आपल्या हातून घडावी हा सांगण्याचा आशय आहे. आगामी काळामध्ये 7 ते 8 रिश्टर भूकंप होणार आहेत. त्यात महाराष्ट्राच्या चंद्रपूर, भंडारा, झारखंड, छत्तीसगड, दिल्ली या भौगोलिक विभागाचा समावेश आहे. म्हणून त्या भागात राहणाऱ्या सेवेकऱ्यांनी आधीच भूकंप यंत्र आणि हनुमान ध्वज त्या ठिकाणी लावा. इथे आमचे याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. हा आगामी काळाचा धोक्याचा कंदील आहे. त्यांनी तो त्वरित आणून दाखवावा की हा ध्वज काय काम करू शकतो, हे भूकंप यंत्र काय काम करू शकतं. हे केवळ दाखवायचं म्हणून नाही, आचरणात आणण्याची ही गंभीर बाब आहे. म्हणून हा अत्यंत गंभीर विषय आम्ही आपल्याला सोपा करून सांगतोय. म्हणून हे भूकंप यंत्र आहे, हे प्रत्येक गावी आपण कृपया भूकंपाची वाट न बघता ते सेवा केंद्रात किंवा मारुती मंदिरात स्थापन करावं. हा वादळध्वज आहे. सुनामीसारखे जे काही वादळ आता येणार आहेत त्याची तीव्रता कमी करण्याचं काम, ते संकट निवारण करण्याचं काम मारुतीराया करतो. म्हणून प्रत्येक मारुती मंदिरात गावच्या आपण हा ध्वज वेळोवेळी लावावा. त्यावेळी तसं वाटलं आता वादळ येईल, अशा वेळी त्या ध्वजाखाली बसून आपण लांगुल अस्त्र तथा हनुमान चालिसा तथा हनुमानाची स्तोत्रमंत्र जर आपण पठन केली, हनुमानजी हे वायुपुत्र आहेत आणि यामुळे निश्चितपणे येणारं संकट निवारण होईल, त्याची तीव्रता कमी होईल आणि त्या संकटापासून आपला बचाव होईल. त्याला काही फार पैसे लागत नाही, थोडासा समयदानाचा विषय आहे. म्हणून थोडंसं समयदान घरासाठी, गावासाठी, देशासाठी, संस्कृतीसाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी आपण का देऊ नये याचं आत्मचिंतन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या देशासाठी, धर्मासाठी आपण थोडंसं चिंतन करावं. आपल्या समस्या तर रोजच आहेत, त्या काही चुकणार नाही. मनुष्य जन्म घेतला की त्याला सुख आहे, दुःख आहे, दिवस आहे, रात्र आहे, संकट आहे, दुःख आहे, सगळंच काही आहे. ते कुणालाही चुकत नाही. परंतु चुकवायचं किंवा तीव्रता कमी करायची असेल तर स्वामींशिवाय जगात दुसरा पर्याय अजिबात नाही. हे तितकंच खरं आहे. म्हणून आपल्याला कळकळीचं निवेदन